म्हणजे परिणाम कोण भोगायला, शिक्षा कोण भोगायला, म्हणजे तू शिक्षा भोगायलास, शिव्या तो द्यायला, शिक्षा तू भोगायलास, म्हणून हसू यायला. लक्षात घ्या. आता शिक्षा ती बाई भोगते, पाहुणे आलेले त्यांना काही माहिती नाहीये, ते द्रष्टाभावामध्ये आहेत. पाहुणे आले म्हणून राख रांगोळी झाली, मला बीपी वाढला, याला हार्ट अटॅक आला आणि असं क्रोध आला. तुमची कृती तुम्हाला भोगावी लागणार, पाहुण्यांना नाही. चांगली बाई प्रेम करीत होती पोराशी आणि एकदम हिंसक बनली, याचं कारण पाहुणे. नो, पाहुणे नाही. म्हणून तू नाही मारलं ते चिरंजीव होणार आहेत का? म्हणजे यांचा मारणारा यांचं ठरलेलं आहे, हे तू नाही मारलं दुसरे कोणी मारतील, तुझं संपेल. तुला जे काही मिळायचं आहे पुण्य, ते नाही मिळणार. की तू वधिता आणि सकळ लोक हा मरता, ऐसी भ्रांती झणे चित्ता येवो येसी हो. किंवा तू एक मारणारा, इतर सर्व लोक मरणारे. बरं, दुसरा अहंकार काय आलाय, मी समजा यांना मारलं, म्हणजे अर्जुनाला एक प्रकारचा अहंकार आहे. कशाहून बाबा तू मारणार आहेस आणि ते मरणार आहेत, हे तरी कशाहून, असा प्रश्न टाकलाय. हे आमच्या कोर्टामध्ये असे प्रश्न चालतात, ते प्रश्न भगवान टाकतायत. अर्जुन म्हणतो ना, नाही भगवंता हे मरून जातील आणि मग ते राज्य मी रक्त लांछित राज्य मी कसं बघू. अरे कशाहून तू त्यांना मारशील, म्हणजे एखाद्या वेळेस तूही मरशील असं म्हणायचंय. काय सांगता, कशाहून येऊ.